सिंगरला कंटिन्यू काम नाहीच आहे इंडस्ट्रीमध्ये. अच्छा. म्हणजे तू कधी विशाल दादलानीचा इंटरव्ह्यू बघशील तर तो पहिलं वाक्य म्हणतो, आम्ही सगळे कंपोजर्स तुम्ही नवीन सिंगरशी कामं बघतोय, प्लीज बी रिलॅक्स. सिंगिंगची जी जर्नी आहे ना, त्या जर्नीमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहावं लागतं, तुम्हाला कंटिन्यू स्वतःला अपग्रेड करावं लागतं आत्ताच्या कंडिशननुसार. तुमचे टोन्स, गाण्याचे पॅटर्न्स, सगळं श्वास घेण्याची पद्धत, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात. आणि ठीक आहे, ते सगळं होईपर्यंत खूप वेळ जातो. आज अजूनही इंडस्ट्रीचे बरेचसे असे सिंगर्स आहेत ज्यांना कामं बरीच आधी मिळालेली आहेत, पण आता कामं नाही आहेत, दे आर डुईंग शोज. अच्छा. त्यामुळे असं नाही आहे की ही सिरियल मिळाल्यानंतर कामं मिळायला लागली किंवा काही असं गॅप जाते कामं मिळताना देखील. असं तर मी सचिन जिगरसाठी देखील बॅकग्राऊंड म्युझिकसाठी म्हणून काम केलेलं आहे. आत्ता देखील त्यांचा ॲक्च्युली जो मूवी आला मालेगाव का सुपरमॅन, म्हणजे मालेगाव के सुपरस्टार म्हणून त्यांचा एक मूवी आला आहे, त्याच्याकरता पण मी गायला गेले होते. ते गाणं स्पॉटिफायवर आहे. अच्छा. पण ते माझा जो आवाज आहे तो बेसिकली ऐकू येतो त्या फिल्ममध्ये. ओके. आणि ते कुणाला माहितीच नाही आहे. सो आता ते म्हणजे डिपेंड करतं, प्रत्येक वेळी सिंगिंगसाठी अपॉर्च्युनिटी मिळतात असं नाही आहे. यू हॅव टू बी इन दॅट जर्नी आणि तुम्हाला कंटिन्यू त्याच्यात काम करत राहणं सिंगिंगसाठी आणि स्वतःला अपग्रेड करत राहणं, सतत स्टुडिओसाठी रेडी राहणं, कधी पण अवेलेबल राहणं, स्टुडिओमध्ये शिकत राहणं, हे कसे गातात, काय गातात, हीच प्रोसेस आहे त्याची, दुसरी काही प्रोसेस नाही आहे.